नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद वासुदेव कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे ज्ञानदेव तुकारा शक्ती मुक्ता वाई की जय जय की जय की जय महाराज संतन की जय भगवान की जय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दिवाणि विनायकौ जन्मादस्य यतन्वयादितरते चार्चेष्वभिदादिकवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा साम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवृदपेत्र कृतवी शुश्रूषुभिस्तक्षणा निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुविभावुका यं प्रवजन्तेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दपाण्डुरङ्गम् मुक्ताबाई नमो तत्रे जननी देवांचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला का पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज करी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण एकी वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार सदसत्परम पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यहं मृतेर्तं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायामि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वरी। जय जय हरि ओम। ब्रह्मशापत नियमावधी कट विषय संधी तेथे पान क्षीराब्धी शोक शुकयोगींद्र नमरतया अमृतपान दुष्काळी अवर्षणी वर्षे घन देवी आगमन श्री शुका रत्नतारूप बुडता धये धर्म धैर्याचा स्तंभ पडता तो परीक्षिती शापे पीडिता झाला रक्षिता शुकयोगींद्र। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्रशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची सेवा आणि त्यामध्ये कालपर्यंत आपला चालत आलेला विषय वैराग्य शिरोमणी ज्ञाननिधी असणारे शुकाचार्य राजा परीक्षिताच्या भाग्याने प्राप्त झाले। राजा परीक्षिताच्या निमित्ताने जणू जगातील समंद मानव जातीचंच भाग्य उदयाला आलं असं म्हणावं लागेल। जसं गीतेच्या बाबतीत आचार्यांनी सांगितलं अर्जुन निमित्त कृत्य, अर्जुनाच्या निमित्तानं सारी गीता भगवंताने तत्वज्ञान जगाला सांगितलं। अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। जसं गीतेच्या बाबतीत म्हटलं गेलं, ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे श्रीमद भागवताचं चतुश्लोकी भागवताचा विस्तार व्यासांनी दशलक्षणात्मक 12 स्कंदाचं श्रीमद भागवत पुराण श्री शुकांना दिलं आणि शुकांनी कृपाळू अंतकरण वृत्तीने अप्पलपोटेपणा न ठेवता कलियुगातील लोकांच्या उद्धाराकरता राजा परीक्षिताच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर श्रीमद भागवत महापुराण दशलक्षणात्मक 12 स्कंदाचं भागवत भगवान शुकाचार्यांनी ठेवलं। म्हणून एक प्रकारचं जगाचं दैवच उदयाला आलं असं म्हणावं लागेल। कारण श्रीमद भागवत ग्रंथाची प्राप्ती, श्रीमद भागवताच्या श्रवणाचा योग कोट्यावधी जन्मातील सत्कर्माचं फल आणि म्हणून राजा परीक्षिताचे जगावर खूप उपकार, तसेच शुकाचार्यांचेही अनंत उपकार आहेत। दोन्ही संत हृदयाचे आहेत, श्रोताही त्याच अवस्थेतला आणि वक्ताही त्याच अतिउच्चोत्तम अधिकाराचा आणि त्यातून साऱ्या जगाचा उत्कर्ष। राजा परीक्षिती सर्व संघाचा त्याग केला, सार्वभौम राज्याचा त्याग केला आणि
गंगेच्या काठावर अनशन व्रत धारण करून आलेला आहे. पांडव कुळामध्ये राजा परीक्षितासारखा राजा पंडू कुळामध्ये झाला नाही. एवढा श्रेष्ठ अधिकार राजा परीक्षिताचा होता. नाथ महाराज सांगतात, पांडव कुळी कुळदीपक जन्मला परीक्षितीची एक, जो हो कोणी तेक्तोदक भागवत परिपाक सेवित. पांडव कुळोत्पन्न असा राजा परीक्षिती तेक्तोदक म्हणजे जलाचा सुद्धा त्याग केला, पाण्याचा सुद्धा त्याग करून अनशन व्रतानं धर बसलेला आहे आणि श्रीमद भागवत महापुराणाचा परिपाक सेवन करण्यासाठी तिथं आलेला आहे. जो भगवान नारायणापासून शुकाचार्यापर्यंत आला. ब्रह्मनारद व्यास पर्यंत भागवत उपदेश गुह्य गुप्त, ते परीक्षितीने जगा आत केला प्रगटार्थ परमार्थ दिनोद्धार. राजा परीक्षिताने तो प्रगटार्थ दिनोद्धार, दिनाचा जनाचा उद्धार केला. दीनजनाच्या उद्धारासाठी ही भगवंताची कथा. दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा, तारु भव सागरीचे उंच नीच अधिकारी. तुकोरांतात की असे जगाचा उद्धार करणारी, दिनोद्धार करणारी ही भगवंताची कथा श्रीमद भागवत महापुराण राजा परीक्षिताच्या निमित्तानं दिनाचा उद्धार झाला. धर्मवंशीय तिनी धर्मनिष्ठ, जन्मला परीक्षित एक, रसी अत्यवनार्थी. धर्मवंशाच्या धर्माच्या राजाच्या वंशामध्ये अतिशय धार्मिक असा राजा हा की भागवत रसी अतिरसिक, अतिशय भागवताचं सेवन करण्याकरता रसिकत्व असणारा, खूप उत्कंठा, ब्रह्मज्ञानाची उत्कंठा ज्याच्या अंतःकरणामध्ये असा राजा परीक्षिती पाहिला. त्या राजाला ब्रह्माचा शाप आहे. 7 दिवसाची वेळ आहे. 7 दिवसाचे शापाची अवधी आहे आणि 7व्या दिवशी राजा परीक्षिताला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करून या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराचा ग्रास करतो. आणि म्हणून त्याच अवधीमध्ये त्याला उद्धार करण्यासाठी अगदी शेवटच्या निर्वाण समयी शुकाचार्यासारखा ज्ञाननिधी, ज्ञानसमुद्र, योग्यामध्ये श्रेष्ठ असणारे शोकर मुनी प्राप्त झालेले आहे. ब्रह्मी संकट विषय संधी, तेथ पावला ब्रह्मनिधी, ज्ञान क्षीराब्धी शुकयोगींद्र. शुकाचार्य तिथं प्राप्त झाले किंवा अंती संकट विषय संधी. त्या काळामध्ये काय आहे, शेवटचा काळ माणसाचा मृत्यू समीप आलेला आहे. डोक्याभोवती मृत्यू गिरट्या घालतोय आणि अशा काळामध्ये त्या जीवाला त्याच्या आतला जो जीवनपट आहे तो जीवनपट त्याच्या समोर येत असतो. आयुष्यभर त्याने काय केलं त्याचा लेखाजोखा त्याच्या समोर, त्याला किती लोकांना गंडवलं, किती सात्विकतेने परमार्थ केला, किती निष्ठेने परमार्थ केला, हे त्यावेळेस त्याला
स्पष्ट दिसतं. आणि मग सात्विक कर्मापेक्षा त्याला बोचणारा जो चित्रपट असतो तो त्याने केलेल्या वाईट कर्माचा, विषयाचा. जो परमार्थ माणसाच्या शेवटाला कामाला येईल तोच खरा परमार्थ आहे. बाकी सारा बाजार आहे आणि विषयाचा सर्व बाजार आहे. आणि त्या विषय सेवनाच्या संकटामध्ये विषय सेवन करता त्या भोगविलासातून तृप्त झाल्या, भोगविलासातून निवृत्त झाल्यानंतर अंत समयाला विषयाचे भोगच आपल्या समोर येतील. म्हणून त्या संकटाच्या संधीमध्ये योगायोगाने सद्गुरु शुकाचार्य, ज्ञान समुद्र असणारे शुकाचार्य राजा परीक्षितला प्राप्त झालेले आहे. आणि प्राप्त झाल्यानंतर काय करतात? मरतया अमृतपान दुकाळी जेवी मिष्टान्न, अवर्षणी वर्षे घण तेवी आगमन श्री शुकाचे. नाथ महाराज दृष्टांत देतात. मरतया अमृतपान, जो संपला. सर्व डॉक्टर्स फिरून झाले, सर्व वैद्य हकीम सर्व फिरून आले, दैवी उपाय संपले. शेवटी आता एकच निर्णय झाला, आता आहे त्या ठिकाणी पडू दे. आता कोणीही वाचवू शकत नाही. जिकडं तिकडं फोन झाले, आता जाणारच आहे. येताना ज्याला तालुक्याच्या गावाला तालुक्याच्या गावाला निरोप पाठवायला सांगितलं, सांगायला पाठवलं, त्याला सांगितलं तिकडनं येतानाच तयारी नाही आहे, बोडवण तिकडनंच घेऊन ये. कोरं मडकं, कोरे कपडे, सर्वच सर्व तिकडनंच घेऊन ये, कारण योस्तर पुन्हा शिल्लक राहणार. अशा अवस्थेमध्ये आणि योगायोगाने का अमृताचा लेश दैव गुणे, ज्ञानोबराय म्हणतात, भाग्यानं दैवानं एकच थेंब दैवाने त्याला त्या जाणाऱ्या जीवाला प्राप्त झाला. कसा झाला, काय झाला माहित नाही, दैव आहे. आणि दैव कुणालाच सांगता येत नाही. दैव जाणिले कुणी. असं एक संस्कृतात वाक्य वाचनात आलं. पुरुषस्य भाग्यम स्त्रीश्च चरितम देवो न जानाति कुतो मनुष्य. स्त्रीचं चरित्र आणि माणसाचं दैव हे देवाला सुद्धा सांगता येत नाही, तर माणसाला कुठं सांगता येईल. म्हणून अशा प्रकारचं त्याला दैवानं प्राप्त झालं. आता तो मरणासन्न झाला, मरणारच आता. परंतु अमृताचा लेश मिळाल्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे हो मरायला टेकलेला तो सुद्धा कसा आहे, तो अमर होणार आहे. जसं ज्ञानोबराय म्हणतात, निर्धनासी धन लाभ झाला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला. निर्धन माणसाला धन प्राप्त झालं. ज्यांना आयुष्यात कधी जुना काळ चाराने पाहिले नाही, त्याला एकदम 5,000चं सोन्याचं गाठोड सापडलं. निर्धनाशी धनुलाभ झाला. किती आनंद होईल. एखादा मनुष्य अचेतनी प्राण प्रगटला, अचेतन असणाऱ्यामध्ये प्राण प्रगट झाला तर किती प्राप्त, किती महत्वाचं आहे. तसं त्याप्रमाणे मरतया अमृतपान. नाथ महाराज म्हणतात, राजा परीक्षितीचं मरण ठरलंच आहे, 7व्या दिवशी आहे. परंतु त्यावेळेस त्याला अमृतपान झालं. हे अमृतपान वेगळं. आता त्याचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. दुकाळी जेवी मिष्टान्न, 8 दिवसाचा भुकेला,
आणि भुकेला असताना वाट चुकला आणि चुकता चुकता अशा देशात जाऊन पडला, अशा प्रांतात गेला की ज्या प्रांतामध्ये 4 वर्षापासून पाऊसच नाही. 4 वर्षापासून पाऊसच नाही. सर्व सरकारचं कोठा राशनही सर्व संपलं. सरकारही आणील कुठून? सर्व संपलं. कुठं अन्नक्षेत्र नाही. कोणाच्या घरी कोणी लोक उपासमारीनं मरतायत असा दुष्काळ पडला. आणि अशा राज्यात हा गेला. ज्यांना घरच्यांना खायला मिळत नाही ते पांथस्थाला देणार कुठून देणार? परंतु अशा दुष्काळामध्ये योगायोगाने दुसऱ्या देशातून पंचपक्वान्नाची ट्रकच भरून यायला लागले. किती आनंद होईल. बस तसा आनंद. अवर्षणी वर्षे घन. 12 वर्ष पाऊसच पडला नाही आणि अचानक पाऊस पडायला लागला. पेरणी केल्यानंतर 8 दिवस पाऊस नाही आला आणि नुसते ढग आले, अजून पडला नाही. तरी शेतकऱ्याला कोर आनंद होतो. आता थंडीगार हवा झाला, आता पाऊस पडतोच. किती आनंद होतो. तसा अवर्षणी वर्षे घन अशा दुष्काळामध्ये सुद्धा पाऊस जर पडला तर जशी परिस्थिती होती तेवी आगमन श्री शुकाचे, तसं राजा परीक्षिताच्या जीवनामध्ये हा शुकाचार्यांचं आगमन झालं. शेवटच्या अवस्थेला झाला, आता मरणार आहे. ब्रह्मज्ञान जर कोणी सांगितलं नाही तर मरणार आहे म्हणून अमृतपान करण्यासाठी ज्ञानामृत कथामृत घेऊन शुकाचार्य कथामृताचा कलश हातामध्ये घेऊन शुकाचार्य आलेले आहेत. कथामृत घेऊन दुष्काळी मिष्टान्न, भक्तीचं पक्वान्न, ज्ञानाचं पक्वान्न घेऊन शुकाचार्य, कृपा तुषामृत घेऊन शुकाचार्य आलेले आहेत. आणि जिथं अवर्षण होतं, राजा परीक्षित ज्यावेळेस गंगेच्या काठावर येऊन बसला अनशनन व्रत धारण करून, सर्व साधू संतांना ऋषीमुनींना बातमी कळाली. भरधाव वेगाने सर्वचे सर्व तिथं आले. राजाने विचारलं, भागवतामध्ये सुरुवातीला प्रथम स्कंदामध्ये आपण मुळात प्रसंग पहा. राजाने सर्वांना उद्धाराचा विचारलं, परंतु कोणी सांगत नव्हतं. कोणालाही 7 दिवसात उद्धार करून देणारं साधन मिळत नव्हतं. म्हणजे एक प्रकारचं अवर्षणच होतं. आणि तो सजग मेघ शुकाचार्य भक्ती ज्ञान वैराग्याचं द्रव जल घेऊन शुकाचार्य रूपी घन मेघ राजा परीक्षिताच्या भाग्यांबरामध्ये तिथं आला. राजा परीक्षितचं भाग्य उदयलं. त्याप्रमाणे शुकाचार्यांचं प्रागट्य झालं. भक्ती नवरत्ना तारू बुडता, धर्मधैर्याचा स्तंभ पडता, तो परीक्षिती शापी पीडिता, झाला रक्षिता शुकयोगींद्र. भक्ती नवरत्न तारू बुडता. मनुष्य कितीही खंबीर असू द्या, परंतु जर मरण कळालं तर मनुष्याचं धैर्य खचून जातं. सर्पाला मारणारा जरी असला तरी त्याला सांगितलं एखाद्या ज्योतिषाने, खोटं जरी सांगितलं की तुझा मृत्यू सर्पाच्याच हातून आहे, सर्पाकडूनच आहे, तो सर्प मारायला तयार होईल. माणसाचं धैर्य खचतं. तसा शुकाचार्य राजा परीक्षिताला कळालं होतं आपलं आता काही खरं नाही. ब्रह्मचिंतन करावं, भगवंताची भक्ती करावी हे खरं आहे, परंतु मरणासन्न अवस्थेमध्ये कशा पद्धतीनं आपण मृत्यूवर विजय मिळवण्याकरता भगवंताचं ध्यान करावं, भगवंताची भक्ती करावी, ही हातवटी अल्पावधीमध्ये परमात्म प्राप्तीची हातवटी प्राप्त नव्हती. भक्ती तर जन्मल्याच्या अगोदरपासून त्याला घडते. राजा परीक्षिताला जन्मल्याच्या अगोदरपासून गर्भामध्येच परमात्म्याचं दर्शन आहे. तिथून भक्ती आपण काल त्याचा विस्ताराने विचार केला. परंतु असा भक्ती नवरत्न तारू बुडता. आता ही नाव बुडणार आहे, कारण आयुष्यभर राजा परीक्षिताने भक्ती केली आणि त्या भक्तीमध्ये
आता ही भक्ती जगाला तारक असणारी भक्ती राजा परीक्षिताने करून सुद्धा राजा मृत्यूच्या आहारी जाणार. हे भक्तिरूपी नाव आता बुडणार, म्हणजे हिचं महत्व कमी होणार. त्या भक्ती नावेला, ज्ञान नावेला बुडू न देता तिच्याकरता बुडता बुडता तिला धरण्याकरता शुकाचार्य रूपी नावडी आला. धर्म धैर्याचा स्तंभ पडता, धैर्य रूपी स्तंभ शुकाचार्यांच्या अंतःकरणातला तो पडता पडता आता कलायला लागणार, कलणार. तेवढ्यामध्ये शुकाचार्य तिथं आले आणि तो परीक्षिती शापे पीडिता, परीक्षिताला शापाने पीडा होती. झाला रक्षिता शुकयोगेंद्र, शुकाचार्य त्यांना रक्षण करते झाले, तारणहार झाले. तेने बैसवोनी वशी, तेने बैसवोनी ऋषीवर्य पंक्ती, तारावया ते परीक्षिती, प्रगट परिसता त्रिजगती, श्री भागवतारथी शुकवक्ता. त्या शुकाचार्यांनी काय केलं, ऋषीवर्य पंक्ती बैसयुनी, जे सर्व ऋषीमुनी आलेले होते, शुकाचार्य आले हे पाहून सर्वचे सर्व ऋषीमुनी तिथं उठून उभे राहिले सत्कार करायला. आश्चर्याची गोष्ट, नवलाची गोष्ट, शुकाचार्यांचा अधिकार. ज्या व्यास महर्षींनी शुकाचार्यांना जसे लक्षणयुक्त द्वादस्कंदाचं भागवत शिकवलं, ती व्यास महर्षी सुद्धा राजा परीक्षिताच्या जवळ आलेले होते. परंतु शुकाचार्य आलेले पाहिले आणि ते पाहिल्याबरोबर एकतर शुकाचार्यांचे व्यास कोण होते, वडील होते आणि गुरु सुद्धा होते, तरी सुद्धा शुकाचार्यांचा अधिकार एक काकणभर शिल्लक होता. व्यास महर्षी सुद्धा शुकांच्या सत्काराकरता उठून उभे राहिले. एवढा सत्कार शुकाचार्यांचा. आणि असे शुकाचार्य त्यांनी सर्वची सर्व ऋषीमुनींना शांततेनं बसवलं, बसा स्थिर केलं. आणि तारावया ते परीक्षिती, त्या परीक्षितीला तारण्याकरता, परीक्षितीला मृत्यू संसार सागरातून तारून नेण्याकरता प्रगट परिसता त्रिजगती, या तिन्ही जगतामध्ये परितारावया ते प्रगट परिसता म्हणजे प्रगट सांगते झाले श्री भागवतारथी शुकवक्ता. भागवत हे प्रगट लोक जगाच्या करता, त्रिजगतामध्ये प्रगट करण्याकरता राजा परीक्षितीला सांगण्यासाठी प्रत्यक्ष शुकाचार्य वक्ता बनले. धन्य वक्ता तो श्री शुक, श्रवणे विसरवी तहान भूक, त्यक्तोदका झाले पूर्ण सुख, कथा पियुष परमामृते. शुकाचार्य नाथ महाराज म्हणतात की हे जे भागवत आहे, शुकाचार्य स्वतः सांगायला लागले हे भागवत कसं आहे. धन्य वक्ता तो शुक, श्री शुक. शुकाचार्य म्हणजे वक्ता काय, धन्य आहे, श्रेष्ठ आहे. श्रवणे विसरवी तहान बुक, राजा परीक्षित 7 दिवस असं द्वादश स्कंदाचे दशम स्कंदामध्ये सुद्धा असं वर्णन आहे 2-3 ठिकाणामध्ये की शुकाचार्यांनी सांगितलं, राजन अहोरात्र श्रवण करताय, थोडं फलाहार घे, पाणी वगैरे पे. राजानं सांगितलं, गुरुदेव आपल्या मुखातील कथामृत पान, ज्ञानामृत सेवन करताना मला तहान, क्षुधा, तृष्णा आणि निद्रा सुद्धा अजिबात पीडा देत नाही. आपण सांगत राहा, आपलं नेहमीच ऐकावंसं वाटतं. परिसे का जैसा माय बाप ज्ञानोबराय म्हणतात जसं, त्याप्रमाणे आपण बोलत राहा, मी ऐकत राहतो. म्हणजे तहान भूक सुद्धा
विसरून गेले, राजा परीक्षित विसरून गेला. आणि असं वक्तृत्व, मधुर रसाळ वाणी, ज्ञानामृत शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगत आहेत. आम्ही असं ऐकलंय गुरुवर्यांच्या मुखातून, वैकुंठवासी स्वामी महाराज, मंकट स्वामी महाराज 5-5.5 तास काल्याचं कीर्तन केलं त्यांनी एकदा. किती? 5.5 तास. 3-3 तास तर त्यांचे साधे कीर्तन चालायचे. हे घड्याळाची मर्यादा अलीकडे निघाली 4 ग्रंथ शिकून याच्यातलं. अजून सुद्धा मराठवाड्यात 2.5-3 तास कीर्तन चालतात. त्याला आवड लागते. आपलं परमार्थ सवडीच आहे, तो आवडीच आहे. आवडीमध्ये एकदा आवड निर्माण झाली का माणसाला वेळेचं भान राहत नाही. आणि ते याच्यामध्ये 6 तास महाराजांच्या स्वामींच्या कीर्तनामधून मनुष्य हालचाल सुद्धा करत नाही, चुडबुड सुद्धा करत नाही. तो आम्ही असं ऐकलंय पंढरपूरला स्वामींच्या मठामध्ये काकड्याच्या भजना करता लोक 1-1 तास अगोदर येऊन बसायचे. तर 3 मजली असणारा तो मठ, हल्लीचा स्वामींचा मठ, तो सुद्धा भरून लोक रस्त्यावर गर्दी करायचे. एवढे कशासाठी? काकड्याच्या भजनासाठी. एवढी आवाजामध्ये माधुर्यता आणि एवढी रसाळता. तपस्वी वाणी होती स्वामींची. असे म्हणजे असे त्यांच्या याच्यामध्ये देहभान विसरून जायचे. अधिकारी वक्ता असला की श्रोता सुद्धा तहान भूक विसरून जातो. आमच्याकडे आमच्या कीर्तना प्रवचनामध्ये लोकांना पाण्याच्या बॉटल शिशी आणावे लागतात. प्रवचनामध्ये तहान लागली तर, किंवा झोपण्यासाठी पक्के आणावे लागतात. अशा परिस्थिती आहे. असो तर शुकाचार्य सांगतायत, तर राजा परीक्षिती श्रवणे विसरवी तहान भूक. श्रवण करता करताच तहान आणि भुकेचा विसर पडून गेला. विसर पडवणारा असं त्यक्तोदका झाले पूर्ण सुख. ज्याने ज्याने पाण्याचा त्याग केलेला होता त्या राजा परीक्षिताला पूर्ण सुख झालं. अर्धवट नाही, पूर्ण परमात्म्याचं. का? कथा पियुष परमामृते. कथारूपी पियुष म्हणजे अमृत शुकाचार्याने आणलं. नुसतं कथा पियुष नाही, त्या पियुष अमृत नाही, अमृतापेक्षा श्रेष्ठ परमामृत शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला देतायत. कथा खरोखर अमृत आहे. कथीसारखं अमृत या जगतामध्ये नाही. आपण अमृत पाहतो, गोडात गोड असणारं अमृत आहे. आणि त्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ भगवंताचं कथामृत परमामृत आहे. आणि या सत्पुरुषांची रचना या कथामृताने ओली चिंब झालेली असते. परमामृते रसना ओलावली. परमामृतानं रसना ओलावलेली आहे त्यांची. आणि प्रत्यक्ष भगवान म्हणतात, उद्धवाला सांगतात, उद्धवा अमृत रूपा ज्या कथा माझ्या कथा श्रद्धायुक्त श्रवण करता फिके करुनिया अमृता गोडी भक्ती पंथा तात्काळ लागे. माझी कथारूपी जे अमृत आहे ते अमृत श्रद्धेनं जर श्रवण केलं तर श्रद्धेनं श्रवण करणाऱ्याला माझा भक्तीचा पंथ सोपा जातो. त्याला भक्ती लवकरात लवकर प्राप्त होते. अमर अमृत पान करती शेखी तेही शेखी मरुनी जाती. माझे कथामृत जे सेविती ते नागविती कडी काळा. स्वर्गातलं अमृत आहे ना, ते अमृत अमर सेवन करतात, परंतु शेखी तेही मरोणी जाती. शेवटी ते सुद्धा मरून जातात. कारण हे अमृत म्हणजे हे विषाचे सहोदर. मृत्यू भेने पेले प्याले
अमर. ते देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र संपतात. कोण इंद्र? जो अमृताच्या कोठाराचा मालक आहे, अमृत पेणार आहे. चहा नाही, अमृत तुल्य नाही, स्पष्ट अमृत. परंतु ती पिल्यानंतर तोही पुनरावृत्तीच्या मापासी गजाला. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हो त्याला सुद्धा यावं लागतं, त्याला सुद्धा मरावं लागतं अमृत करणाऱ्याला. परंतु भगवान सांगतात उद्धवा, माझे कथामृत जी सेविती ते नागविती कळी काळा. कळी काळाला सुद्धा नागवणारे म्हणजे काळ सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होतो. असं सामर्थ्य भगवंताच्या कथेमध्ये आहे. असं परम अमृत भगवंताची कथा आहे. सेविता कथा अमृत सार, भगवत मदभावी रंगले अंतर. ते माझे गुण माझे चरित्र गाती सादर उल्हासे. माझे भक्त माझी कथा सतत कथामृत सार सतत सेवन करतात, कथा गातात, माझे गुण गातात आणि ते सादर अतिशय भक्तीने श्रद्धेने सेवन करून किंवा प्राप्त झाल्यानंतर सेवन करतात आणि दुसऱ्यांना सुद्धा सेवन करवितात. तशा प्रकारचं कथा पियुष परमामृताने राजा परीक्षिताला शुकाचार्यांनी पूर्ण सुख दिलं, परमानंद दिला. श्री शुकाची श्रेष्ठ फळ, श्री शुकमुखीचे श्रेष्ठ फळ. गोडपणे अति रसाळ, त्वचा आठोळी विन केवळ. गोडीची सकळ फळ रूपे. असं शुकाचार्यांच्या मुखातून आलेलं जे फळ आहे, रसाळ अशा प्रकारचं फळ आहे. ते फल म्हणजे श्री भागवताची गोडी. ते म्हणजे भागवताची गोडी, भागवतामृत आहे. आणि ते अमृत शुकाचार्यांनी राजा परीक्षितला दिलं. ब्रह्मशापे सर्पदंशता, मरण भयाची कथा वार्ता. विसरवनिया नरनाथा, पूर्ण परमार्था त्यासी लावी. ब्रह्मशापे सर्पदंशता, ब्रह्माच्या शापानं सर्पडसला चावणार. आणि मरण भयाची कथा वार्ता म्हणजे मरण हे येणारच आहे, परंतु ती फक्त कथाच राहिली. मरणाची भीती कोणाला नाही? प्रत्येकाला मरणाची भीती आहे. तुका म्हणे वाहे मरणाची भय, रक्षण उपाय करीतसे. नुसत्या अफवा सोडल्या तर त्याच्यामध्ये लोक घाबरतात. मरणाची भीती काहीच नाही. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांनी दृष्टांत सांगितला होता. गुरुवारी सांगायचे, काही टवाळखोर मुलांनी रेल्वे स्टेशनवर आपल्याला जागा मिळावी, खूप गर्दी आहे म्हणून नुसती फुसकी सोडून दिली. या गाडीत साप आहे, या डब्यात साप घुसलाय. साप घुसला म्हटल्यानंतर कोण थांबते डब्यात? अख्खा डब्बा खाली झाला. आणि हे TC ला कळालं, रेल्वे खात्याच्या यांना कळालं, कर्मचाऱ्यांना कळालं त्या डब्यामध्ये सर्प आहे. त्याने तो डब्बाच कट करून टाकला, बाकीचे डब्बे जाऊ दिले. विनोदाचा भाग वजा करा. परंतु मला काय सांगायचंय, सर्प आहे नुसतं कळालं तर सर्व याच्यामध्ये भीती. ओ कशाला नुसती अफवा करा. आमच्या घरात कोरोनावाला आहे आणि या जेवण करायला पुरणपोळीचं जेवण आहे. कोरोना झालाय नुसतं सांगा, येतील नाही. भीती आहे, मरणाची भीती आहे. आणि ते मरणातून रक्षण करण्याची, मरणाच्या भीतीतून रक्षण करा. कारण महाभयंकर दुःख मृत्यूच आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जगात
जीवाच्या दृष्टीने सर्वात मोठी जर दुःख जर कुठली असतील तर जन्म आणि मृत्यू आहे. सकळ दुःख धामे भुंजी जिती जिये मृत्यू जन्मे. ज्ञानोरांचा सर्वात मोठं दुःख. महाभारतकारांनी वर्णन केलं की मृत्यूचं महाभयंकर दुःख किती आहे. महाभारतकार सांगतात की विंचू आहे, पूर्ण पोचलेला विंचू, विषारी विंचू, आणि तो विंचू एकाच माणसाला एकाच ठिकाणी एकाच अवयवाला असे 1000 विंचू चावल्यानंतर जे दुःख होतं त्याच्या 1000 पटीने मरण समय माणसाला दुःख होतं. म्हणून मरताना माणसं पहा कसे घाबरतात. त्यांचे चेहरे, काही काही लोक मरणाऱ्या माणसाजवळ जात नाही, त्याला भीतात. तर तो किती भीत असेल, किती भीती आहे मरणाची. म्हणून त्या मरणातून रक्षण करण्याकरता लोक उपाय करतात. येन केर प्रकारेनं वाचण्याकरता. ओ काळा कशासाठी आहे, कशासाठी आहे, त्याच्यासाठीच आहे सर्वच. आणि करू नये असा अर्थ नाही, पण ही मार्मिकता, ही तात्विकता आहे, हे सत्यता आहे, हे कटू सत्य आहे की आपल्याला मृत्यूचं प्रत्येकाला भय आहे आणि त्याच्यातून रक्षणाचा उपाय करतो. परंतु किती उपाय केले तरी रक्षण होतं का? किती काळे घेतल्यानंतर मृत्यू टळेल, कोरोना टळेल, परंतु मृत्यू टळेल सांगता येत नाही. मग त्याच्यासाठी एकच काळ आहे, ब्रह्मरस घेई काळा, जेने पीडा वारेल पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. आणि तोच काळा मात्र उकळू देत नाही सरकार. हे मोठं दुर्दैव आहे, हे मोठं दुर्दैव आहे. असो कालाय तस्मै नमः म्हणावं आणि पुढे चालावं. तर अशा प्रकारचा वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बुवा घुलेंची आठवण आहे. वैकुंठवासी घुले बाबा नेहमी या अभंगावर कीर्तन करायचे. मी अनेक वेळा महाराजांचं कीर्तन ऐकलं, त्याचे काही टाचनही करून ठेवले. ब्रह्मरस घेई काळा, जेने पिढा मारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. दुसरे काळे कामाचे नि बुवा, गुरुदेवांचे वाक्य, दुसरे काळे कामाचे नि बुवा. हा ब्रह्मरस काळाच उपयोगात येणार आहे. ब्रह्मरस घेई काळा, हा असा काळा, आणि तो काळा आपल्याला तारणार आहे. आणि तसाच काळा याने शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सर्प दंसा असताना मरणाची भीती असणाऱ्या याला महाभयंकर असं जे दुःख आहे त्या मरणाची भीतीची कथाच निवृत्त करून टाकली. आता मरणाचे भयच राहिले नाही. अशी अवस्था विसरवून या नरनाथा पूर्ण परमार्था त्यासी लावी. राजाला मरणाची भीतीच दूर केली, मरणाची भीतीच दूर करून टाकली. आणि त्याच्यातून असे म्हणजे मला मरण येणार आहे ही मनातली पहिल्यांदा भीती निवृत्त केली. रोगी आल्यानंतर, डॉक्टरकडे आल्यानंतर वैद्याचा खरा वैद्य तो की जो वैद्य पहिल्यांदा रोगाची भीती दूर करतो. आता तर तुम्ही मलेरिया झाला, नुसता सर्दी पडस झाला तरी हे महाशय सर्वचे सर्व सांगतात नुसता सर्दी पडस झाला तरी कोरोना आहे म्हणतात. म्हणून यांना म्हणावं लागतं वैद्यराज नमस्तुभ्यम यमाग्रजम. यमाचे मोठे भाऊ यांना म्हणावं लागतं. असो तर खरा वैद्य तो आहे, सद्वैद्य तो आहे की रोग्याच्या मनातली रोगाची जी भीती आहे ती भीती काढून टाकतो. शुकाचार्यासारखा गारुडी त्या सर्पाला सुद्धा आटोक्यात आणणारा, त्या मृत्यूला भीती समृत्यूरूपी काळाला सुद्धा परतवणारा शुकाचार्यासारखा वैद्य सद्वैद्य राजा परीक्षिताला प्राप्त झाला. आणि शुकाचार्यांनी त्याची पहिली त्याच्या अंतकरणातली, राजाच्या मनातली पहिल्यांदा काय केली तर मरणाची जी भीती होती ती भीती घालवली आणि पूर्ण परमार्थ अवस्था त्याला दाखवली, परमार्थाची अवस्था दिली.
ते भागवत संपूर्ण दशलक्षणी सुलक्षण श्री शुके करवणी श्रवण परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला. नाथ महाराज म्हणतात ते जे पूर्ण परमार्थाला लावलं तो परमार्थ लावणारा काळा काय आहे ते हे श्रीमद भागवत संपूर्ण. हे श्रीमद भागवत आहे संपूर्ण 10 लक्षणांनी लक्षणयुक्त सुलक्षण असणार दशलक्षणाचा विचार केला. श्री शुके करवोनी श्रवण. शुकाचार्यांनी श्रवण करविलं. काय केलं? श्रवण करविलं. कोणाला? राजा परीक्षिताला. कारण याच्यामध्ये आणि करवून काय केलं? परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला. जेवी दोराचे सापपण दोरीच मिथ्या होय जाण तेवी देहाचे देहपण देहास देहस्ता मी पण जाणता मिथ्या. ज्ञानोबरायांनी ह्या नाथ महाराजांनी सर्प आणला वाज. दोराचे दोरपण दोराचे सापपण. जो दोर आहे त्या दोरावर साप. तो कसा आहे? भासलेला साप, खोटा आहे. आणि दोरीच मिथ्या होय जाण. अरे दोरीच मुळामध्ये खरी नाही हो, तर दोरीचावर भासलेला सर्प खरा असेल का? परंतु दोरीच मिथ्या होय जाण, ती दोरीच खोटी आहे असं कळालं. तेवी देहाचे देहपण. हा देहच का खरा आहे? देह आदि काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षण से भासत से. हा देहच काय आहे? नश्वर आहे. हा देह हा देहो नाशिवंत मलमूत्राचा बाधा. ती मदालचा सांगते बाबा हा देहो नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान क्षणभंगूर नाही बरवसा वारे सावध तोडा माया काही नचले मग गळा पडेल फास पुढे हुशार थोर आहे वळसागा राम राम स्मरा आदि क्षणभंगूर देहिना क्षणभंगूर. हा भागवतकार सांगतात क्षणभंगूर आहे देहा, नश्वर आहे, केव्हा जाईल सांगता येत नाही, नाश पावणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे. हा देह स्वभावताच नाशिवान आहे. ओ देहाच्या ठिकाणी नाशाचा जर विचार केला आपला विषय लांबत जाईल. शास्त्रकारांनी सर्वच नाश या देहावर लागतात. जेवढ्या प्रकारचे नाश सांगितले तेवढेचे तेवढे या देहावर. ओ आश्रय नाश आहे, परता नाश आहे, स्वभाव नाश आहे, आश्रय नाश. पंचमहाभूताच्या आश्रयावर असणारा हा देह आहे तो जाणार आहे. परता नाश काळाच्यानं दुसऱ्याने घात केला, काळाने याचा घात होणार आहे. आणि स्वभाव नाश स्वभाव तर नाशणारच आहे. आंबे किती चांगले आणा, रत्नागिरीचा हापूस आंबा आणा, राहून राहून किती दिवस राहणार आहे? फ्रीज मध्ये जरी ठेवला तरी तो कधी ना कधी सडणारच आहे. तसा हा देह जाणार आहे, हा नाशणारा नाशिवंत देह नाशीला हा जाणार. कार्योच्चारणा नामवाचे. हा देह नासणारच आहे. आणि म्हणून असा नासका असणारा जो देह आहे त्या देहाचा मिथ्यापण, या देहाविषयीचं देहपणच घालवलं. या देहाचा हा देह पडून जाणार आहे ही भीती आहे. परंतु याच्याविषयीचा देहपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख माणसाला कुठपर्यंत आहे? देहाची आसक्ती जोपर्यंत आहे. सुख आणि दुःख माणसाला तोपर्यंत सहन करावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे जेवी देहातळी होई जे मासोडी जेवी. या देहाची आसक्ती आहे. आणि एकदा देहाची आसक्ती सुटली की जसा सर्प
कात एकदा अंगावरची टाकून दिली का तो पाताळात निघत असताना माझ्या कातीचं काय होईल याची चिंता करतो नाही. मग त्याप्रमाणे या देहाची आसक्ती सुटली की मग तो या देहात असून सुद्धा तो विदेह अवस्था जगतो आणि मग अवस्था प्राप्त होते. आपुले मरण पाहिले म्या डोळा तुळा झाला सोहळा अनुपम्य अशा प्रकारचा सोहळा. मरण माझे मरून गेले मज केले अमर अशी अवस्था प्राप्त होते. आणि तीच अवस्था देहस्था मी पण जाणता मिथ्या. हा देह मी आहे या देहाला मी म्हणणं हेच खोटेपणाचं आहे. आणि ती नेमकं खोटेपणा भगवंता शुकाचार्यांनी या देहावरची जी अवस्था मीपणाची अवस्था आहे तीच खोटी करून टाकली. देह मी आहे नाही, देह मी आहे नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझ्या आणि मागुता गा. या बोधावर प्राप्त होतो मी देह नाही. देह नोहे काय देह नोहे मी हे स्वरे उरला उरे विठ्ठल अशी अवस्था प्राप्त होते. पूर्ण ब्रह्मता रूपता अशी प्राप्त झाली. देह मग अशा अवस्थेमध्ये देह राहिला काय आणि देह गेला काय? नुसती त्या परमात्म्याची चित्ताला आवड निर्माण होऊ द्या. ज्ञानवरांचा तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर जावो अथवा राहो. एकदा त्या परमपुरुषाची आवड निर्माण झाली ब्रह्मज्ञानाचं चिंतन सुरू झालं की मग देहाची आसक्ती राहत नाही. मग देह पडला काय आणि देह राहिला काय? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा. अशी अवस्था प्राप्त होते. देह असो अथवा जावो. नाथमारंता देह असो अथवा जावो आम्ही पूर्ण ब्रह्मरूप पूर्ण ब्रह्म आहो. या परीक्षितीसी पाहो केला निसंदेह क्षण मात्रे. शुकाचार्यांनी कसं केलं की देह असो अथवा जावो. आता सर्प तक्षक आला काय आणि देहाला चावलं काय आणि देह भंगला काय ते आता काही गरज राहिली. ती बुद्धीच निघून गेली. आम्ही पूर्ण ब्रह्म आहो. आता मी मरणार नाही, मी अमर आहे अशी अवस्था शुकाचार्यांनी श्रवण मात्रे करून दिली. कशी? श्रवण मात्रे. आणि श्री शुक परीक्षिती संवाद तो जगाला उद्बोध. तो गुरुकृपा पावे प्रबोध पूर्ण ब्रह्मानंद स्वयी. तो शुकाचार्य सांगतात परीक्षितीला पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. नाथ महाराज म्हणतात की 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला काय झालं? महाभागवत श्रवण करोनी सर्वांगाचे कान केले तिने. महाभागवताचं श्रीमद भागवताचं श्रवण केलं, सर्वांगाचं कान करून श्रद्धेनं ऐकलं आणि 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला श्री शुक आपण सरुनी कीर्तन उद्धरीला जाण परीक्षिती. विचार तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितला परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताला शुकाचार्यांनी मुक्त केला. शुक सनकादिकी उभारीला बाहू परीक्षितीला हो 7 दिवसा. परीक्षितीला हो 7 दिवसा. परीक्षितीला हो दिसा 7. अशा प्रकारे शुकाचार्यांनी 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मुक्त केलं,
पूर्ण बोधावर आरूढ केलं आणि अशा प्रकारे तो चिदाकाशीचा पूर्ण चंद्र, कारण त्यांनी ज्ञान दिलं आणि अशा आदिनाथ कंठी आगाध हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी. शुकाचार्याने असं सांगितलं आणि राजा परीक्षितीचा उद्धार केला. आता राजा परीक्षितीला पूर्ण अवस्था केवळ श्रवण मात्राने प्राप्त झाली. शुकाचार्यांच्या मुखातलं कथामृत श्रीमद भागवत ऐकल्यामुळे राजा परीक्षित काय झाला, पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला आहे. आणि तोच राजा परीक्षितीचा आणि शुकाचार्यांचा जो संवाद आहे, एवढं कशासाठी केलं हो? गेले 100 किती दिवस, 133 दिवसापासून दिवस झाले एवढं चालू आहे. एवढं कशासाठी खटाटोप आहे हो? हा शुकाचार्यांचा राजा परीक्षितीचा संवाद तो त्यांच्याकरता. परीक्षिती उदरला, आपल्याला काय उपयोग आहे? आपल्यासाठी काय उपयोग आहे म्हणून तर एवढा दिवस खटाटोप आहे. आपल्याला काय लाभ आहे, तर याच्या लाभाचा विचार नाथ महाराज सांगणार आहेत. परंतु आजची वेळ आपली समाप्त झाली. तो लाभ त्या कथेचा, शुकाचार्यांच्या आणि राजा परीक्षिताच्या संवादाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे आणि आपल्यालाच काय त्याचा लाभ प्राप्त होणार आहे, याचा विचार आपल्याला ऐकायचा आहे, विचार करायचा आहे. आणि नाथ महाराज या ग्रंथाच्या विषयीची सुद्धा हितगुज आपल्याशी साधणार आहेत. तो विचार आपण उद्याच्या दिवशी पाहणार आहोत. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. म्हणून आजची झालेली ही सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. आणि उद्याच्या दिवशी पुढच्या विषयाचा आपल्याला लाभ काय प्राप्त होणार होतो याचा विचार आपण उद्या करणार आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांचं आईसाचं भजन करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ, मुक्ताबाई की जय. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई महाराज जय. नंदन की जय. ईश्वर भगवान की जय.